बरं ठीक आहे चला सगळे या झाडे घ्या एक एक जे आम्ही रस्ते खुले केलेत त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आहे। त्यासाठी हा रस्ता आम्ही निवडलेला आहे। त्या रस्त्यावर दोन्ही बाजूनं रस्त्याच्या दोन्ही बाजूनं वृक्षारोपण होणार आहे। मॅडम रस्ता असेल याबाबत तो महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि आपल्या मार्फत कशा पद्धतीचे आदेश या ठिकाणी काढण्यात आले। महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2018 मध्ये पालकमंत्री शेत व पानंद रस्ता योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती। सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री महोदयांनी फेब्रुवारी 2025 व एप्रिल 2025 मध्ये या योजनेची अंमलबजावणी आणि त्यातील अडचणींच्या अनुषंगाने त्या ठिकाणी बैठक घेण्यात आली होती। सदर बैठकीत दिलेल्या निर्देशाप्रमाणे ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी महसूल विभागातील तहसीलदार, भूमी अभिलेख विभागातील डेप्युटी SLR आणि संबंधित पोलीस स्टेशन यांनी एकत्रितरित्या येऊन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि हे सर्व खेड्यापाड्यातील जे पानंद रस्ते आहेत हे पानंद रस्ते ह्या शेतमालाच्या वाहतुकीसाठी किंवा शेतकऱ्यांच्या सोयीसाठी खुले करावेत या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या। ही योजना राबविताना किंवा हे पानंद रस्ते खुले करताना जर कोणी शेतकरी त्या ठिकाणी आडकाठी करत असेल किंवा अडथळा निर्माण करत असेल तर त्या ठिकाणी त्या संबंधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडथळा करू नये किंवा त्यांनी आडकाठी आणू नये म्हणून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्याची कार्यवाही जी आहे ती त्या पोलीस स्टेशननी तात्काळ तहसीलदारांच्या त्या ठिकाणी पत्र प्राप्त होताच त्या ठिकाणी करावी। त्या बंदोबस्त देताना कुठल्याही प्रकारचं शुल्क त्या ठिकाणी आकारू नये या पद्धतीचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले होते। त्याचबरोबर तदनंतरही जर कोणी त्या ठिकाणी अडथळा करत असतील किंवा व्यत्यय आणत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। सदर सूचनांची प्रभावी अंमलबजावणी पोलीस स्टेशन स्तरावर होण्यासाठी या लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना त्या अनुषंगानं निर्देश देण्यात आलेले आहेत की माननीय तहसीलदार यांच्याकडनं शेत रस्ता किंवा पानंद रस्ता खुला करण्यासाठी बंदोबस्ताची मागणी केली गेल्यास तात्काळ त्या ठिकाणी बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा। तो बंदोबस्त निशुल्क स्वरूपात त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा। त्याचबरोबर जर अशा प्रकारचे शेत रस्ता किंवा पानंद रस्ता मोकळा करण्यासाठी जर कोणी आडकाठी करत असेल तर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी याबाबत सर्व पोलीस स्टेशनला स्पष्ट असे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, जेणेकरून शासनाची जी ही योजना आहे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होऊन खेड्यापाड्यातील सर्व शेत रस्ते आणि पानंद रस्ते जे आहेत ते लवकरात लवकर मोकळे होतील आणि शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपल्या शेतातील जो काही शेतमाल आहे तो रस्त्यापर्यंत मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे।